एक मिनिट एक मिनिट जरा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हे आता विधान परिषदेमध्ये जे माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आता सांगितलं, पोटातलं ओठात ह्या लोकांचं येतं आहे. आता परिषदेमध्ये बोलत असताना प्रसाद लाड या भारतीय जनता पार्टीच्या सदस्याने शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईमध्ये ही विचारसरणीचे लोक मारले अशा प्रकारचं वक्तव्य केलं. याचाच अर्थ, याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं, याचाच अर्थ यांच्या पोटात अशा पद्धतीनं हा विचार सगळा संपवण्याचा आहे. नक्सलाइट्स होते का मुंबईत? तर नाही. डावी विचारसरणीचे लोक कम्युनिस्ट पार्टी आज पण आहे, भारतीय कम्युनिस्ट पार्टी आहे, मार्क्सिस्ट कम्युनिस्ट पार्टी आहे, या सगळ्या लोकशाही मार्गाने लढतात. पण तो भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी ज्या पद्धतीनं शिवसेना प्रमुखांचं नाव घेतलं याचा आम्ही निषेध केला. या विधेयकाला पूर्णपणे विधान परिषदेमध्ये आम्ही विरोध करून, विरोध दर्शवून सगळ्यांनी सभात्याग केलेला आहे, वॉकआउट केलेला आहे, एवढंच तुम्हाला सांगतो. आणि आमचं असहमती पत्र पण आम्ही माननीय सभापतींना सादर केलं आहे आणि आम्ही राज्यपालांकडे सुद्धा या संदर्भात जाणार आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादी, पूर्ण महाविकास आघाडी यांनी अशा पद्धतीनं हे पत्रसुद्धा दिलं आणि राज्यपालांना सुद्धा आम्ही भेटून विनंती करणार आहोत की या बिलवर तुम्ही सही करू नये. एक मिनिट मला बोलू द्या. थोडक्यामध्ये काय की जरी या बिलाचं नाव त्यांनी जनसुरक्षा असं ठेवलं असलं तरी जनसुरक्षा नाही. कोणत्याही जनाला कधी पण केव्हाही कोणत्याही आरोपाखाली हे तुरुंगात टाकू शकतील असं हे भयानक बिल आहे. म्हणून जनतेने याच्यापासून सावध राहावं की हे तुमच्या सुरक्षेसाठी नाही, हे भाजपच्या सुरक्षेसाठी आहे. जनसुरक्षा विधेयकाच्या विषयाला घेऊन उद्धव ठाकरे बोलत होते आणि त्यांनी या विषयाला घेऊन काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत ज्याबद्दल चर्चा व्हायला हवी आणि ज्याचं उत्तर खरं तर सत्ताधारी पक्षाने दिलं पाहिजे असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे. जनसुरक्षा विधेयक हे विधान परिषदेत मंजूर करण्यात आलेले, पण त्यावरनं देखील उद्धव ठाकरेंनी काही प्रश्न उपस्थित करत या सगळ्या ह्याच्यातनं काही मुद्द्यांना घेऊन दडपशाही केल्या जाऊ शकते आणि ही जर होत असेल तर मात्र याला सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिलं पाहिजे. याबद्दल तुम्ही काय करणार आहात, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, असे देखील प्रश्न त्यांनी विचारले.